नमस्कार मंडळी, गीतांजली कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मी आज होममेड पाणीपुरी रगडा आणि चटपटा पाणी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे सर्वप्रथम कुकरमध्ये हिरवा भिजवलेला वाटाणा घेत आहे, ज्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि पाणी घालून 8 ते 9 शिटी देणार आहे। हा वाटाणा मी रात्रभर भिजवून ठेवलेला आहे आणि आज सकाळी पूर्णपणे एकदम छानपैकी भिजलेला आहे। तर रगड्यासाठी तुमच्याकडे पिवळा वाटाणा किंवा लाल चणे छोले असतील तर त्याऐवजी तुम्ही तेही वापरू शकता। कोणताही रगडा एकदम बेस्ट बनतो। याच्या अगोदर मी एक पाणीपुरीचा म्हणजेच पाणीपुरी रगडा आणि चटपटा पाणी हा चिंचेपासून बनवलेला आणि रगडा हा पिवळ्या वाटाण्यापासून बनवलेला व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तेही तुम्ही पाहू शकता। आणि इथे मी हा चटपटा पाणी हा कैरीपासून बनवणार आहे। तर आता मी हा वाटाणा शिजवण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता आपण पाणीपुरीचा चटपटा पाणीची तयारी करून घेणार आहोत। तर पाणीपुरीसाठी चटपटा पाणी बनवण्यासाठी मी ते आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना तसेच 3 कैरी घेतलेली आहे आणि कांदा हा चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, पुदिना आणि 1 चमचा जिरे थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे आणि चाळणीमधून असं छानपैकी गाळून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे सर्व पदार्थ एकत्रित पाणी घालून वाटून घेणार आहे आणि छानपैकी असं गाळून घेणार आहे। तर पूर्ण पदार्थ बारीक वाटले नाही जाणार, तर तो जो वरचा राहिलेला साहित्य आहे तो परत एकदा मी ग्राइंड करून घेणार आहे। मी इथे हिरवी मिरची 2-3 एक्स्ट्राच घेतलेल्या आहेत, कारण थोडा तिखा पाणी माझ्या इथे जास्त आवडतो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करू शकता। सर्व साहित्य हे मी पहिलेच धुवून ठेवलेलं आहे। डायरेक्ट मी आता ग्राइंड करून पाणी तयार करून घेणार आहे। तर याच्यावरती जे साहित्य जाडसर राहिलेलं आहे मी त्यामध्येच कैरी कट करून ॲड करून ग्राइंड करून घेणार आहे आणि तेही छानपैकी असं गाळून घेणार आहे। हे असं जाडसर राहिलेलं साहित्य मी परत एकदा ग्राइंड करणार आहे। तर मी ते आता कैरी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे ग्राइंड करण्यासाठी। तर कैरी इथे मी आंबट अशी घेतलेली आहे, कारण चटपटा पाणी बनवण्यासाठी आंबट कैरी ही उत्तम असेल। आणि मी इथे थोडीशी खाऊनही बघितलेली आहे, खूप आंबट अशी कैरी होती। आणि परत एकदा मी याला असं चाळणीमधून गाळून घेणार आहे। तर आता याच्यावरती जो परत एकदा जाडसर साहित्य राहिलेला आहे तो मी काढलेला नाही आहे, तोही मी यूज केलेला आहे पाणीपुरीसाठी, ते तुम्ही पुढे पाहू शकता। थोडासा आता एखादा चम्मच जाडसर राहिलेला साहित्य मी तसंच ठेवणार आहे, तो मी यूज करेन। तर आता इथे मी कांदा आणि कोथिंबीर चॉपरमध्ये थोडंसं जाडसर घेणार आहे कटिंग करून। तर मी ते कांद्याच्या पातीमध्ये छोटा छोटा निघालेला होता माझा, तो मी ठेवलेला होता खास पाणीपुरीसाठी, तो मी इथे यूज केलेला आहे। मी इथे पाणीपुरीसाठी लागणारे पाणी बनवत आहे। तर त्याच्यामध्ये मी बर्फ तसेच माझ्याकडे घरगुती गुळाचा पाक होता, तो मी त्याच्यामध्ये 1 वाटी ॲड केलेला आहे आणि 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा पाणीपुरी मसाला असं मिक्स करून आणि 1 चमचा मीठ सर्व एकत्रित करून मिसळून घेतलेलं आहे। आणि मी पाणीमध्ये खारी बुंदीही ॲड केलेली आहे। तर आता मी ते रगड्यासाठी वाटाणा पाहत आहे, तर तो खूप एकदम सॉफ्ट असा मऊ असा शिजलेला आहे। 8 ते 9 शिटे मी ते घेतलेली होती रगड्यासाठी आणि 1 चमचा हळद आणि ते चाळणीवरती राहिलेलं साहित्य मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे रगड्यामध्ये आणि सर्व साहित्य असं मिसळून आपला रगडा तयार आहे। तुम्ही पाहू शकता इकडे रगडा, कांदा आणि शेव असं मी साहित्य तयार केलेलं आहे आणि चटपटा पाणी। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, टेक केअर।